नमस्कार. आज आपण रामायणाच्या एका खूप महत्वाच्या आणि सुरुवातीच्या अध्यायावर चर्चा करणार आहोत. हो. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण श्रीरामांच्या त्या प्रवासावर लक्ष केंद्रित करूया जो त्यांनी महर्षी विश्वामित्रांसोबत केला. अगदी. यात मग त्या महत्वाच्या घटना आहेत, म्हणजे विश्वामित्रांचं अयोध्येत येणं, ताटका वध. हो, आणि अहिल्येची मुक्तता. आणि या सगळ्याचं महत्त्व फक्त एक कथा म्हणून नाहीये. श्रीरामांचं जे अवतार कार्य आहे त्याची ही एक प्रकारे पायाभरणीच होती. बरोबर. याच घटनांमधून त्यांचं ते दैवी रूप, त्यांची करुणा आणि धर्मासाठीचा जो संकल्प आहे त्याची पहिली ओळख आपल्याला होते. चला तर मग सुरुवात करूया विश्वामित्रांच्या अयोध्येतील आगमनाने. करूया. तर हे विश्वामित्र म्हणजे मोठे तपस्वी ऋषी. हो. ते एक यज्ञ करत होते सिद्धीसाठी. पण त्यात राक्षस त्रास देत होते, मारीच आणि सुबाहू. हो, ताटकेच्या सांगण्यावरून यज्ञकुंडात विटाळ वगैरे करायचे. अगदी. आणि विश्वामित्रांच्या हे लक्षात आलं होतं की या राक्षसांना थांबवायला फक्त शारीरिक बळ नाही चालणार, दिव्य शक्ती हवी. दिव्य शक्तीची गरज आहे. आणि त्यांना हेही जाणवलं होतं की दशरथांचे पुत्र राम हे काही सामान्य राजकुमार नाहीयेत. त्यांच्यात ती क्षमता आहे. बरोबर. म्हणूनच ते स्वतः अयोध्येला गेले. म्हणजे हे फक्त मदतीचं आवाहन नव्हतं. नाही, तर एका मोठ्या योजनेची ती सुरुवात होती. मग ते अयोध्येला पोहोचले. तिथे दशरथ राजांनी त्यांचं स्वागत केलं. अगदी यथोचित. आसन दिलं, सन्मान केला. पण जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की मला यज्ञाच्या रक्षणासाठी राम आणि लक्ष्मण हवे आहेत, तेव्हा मात्र राजा दशरथ थोडे काय म्हणतात त्याला विचलित झाले. साहजिक आहे, एक वडील म्हणून काळजी वाटणारच. ते म्हणाले, अहो मुनिवर, राम तर अजून लहान आहे, 16 वर्षांचा पण नाहीये. त्याच्यात कसं असेल सामर्थ्य राक्षसांची लढण्याचं? माझी सगळी सेना न्या तुम्ही, मी स्वतः येतो. पण रामाला नका नेऊ. हो, इथे तो पुत्रमोह दिसतो. पण मग विश्वामित्रांचं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते फक्त समजावत नाहीत दशरथांना, तर ते रामाच्या खऱ्या ओळखीबद्दल, त्यांच्या अवतार कार्याबद्दल स्पष्ट सांगतात. काय म्हणाले ते? ते म्हणाले, महाराज, तुम्ही यांना फक्त तुमचा मुलगा समजू नका. यांचं खरं सामर्थ्य मला माहीत आहे. वसिष्ठांनाही कल्पना आहे. अच्छा. हे तर विष्णूचे अवतार आहेत. यांचा जन्मच झालाय पृथ्वीवरच्या दुष्टांचा नाश करायला, धर्माची पुनःस्थापना करायला. अरे वा. त्यामुळे यांना माझ्यासोबत पाठवण्यातच तुमचं आणि सगळ्या जगाचं कल्याण आहे. आणि मग गुरु वसिष्ठांनी पण समजावलं असेल ना? हो. त्यांनी समजावल्यावर दशरथांनी खूप जड अंतःकरणाने पण विश्वासाने दोन्ही मुलांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केलं. ही फक्त परवानगी नव्हती म्हणायची. एका पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्यांना एका मोठ्या कार्यासाठी समर्पित केलं. बरोबर. आणि त्याच रात्री लगेच प्रवासाला निघायच्या आधीच विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला काही विद्या दिल्या. हो, बला आणि अतिबला. याने काय होतं? की थकवा, भूक, तहान यावर नियंत्रण मिळतं. अच्छा. आणि त्यानंतर मग अनेक दिव्यास्त्र, अग्न्यास्त्र, वायुव्यास्त्र, वरुणास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मास्त्र. आणि त्यांचे संहार मंत्र पण? हो. हे फक्त शस्त्रांचं ज्ञान नव्हतं. एका भावी धर्मयोद्ध्याला तयार करण्याची ती प्रक्रिया होती. पण हे सगळं एका रात्रीत शिकणं, हेच तर राम किती असामान्य होते हे दाखवतं, नाही का? अगदी. जणू ते सगळं त्यांच्या आत होतंच, फक्त जागृत करायचं होतं. या प्रशिक्षणाने त्यांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही तयार केलं. पुढच्या मोठ्या आव्हानांसाठी. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाला राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र निघाले अयोध्येतून. सुरुवातीचा प्रवास छान होता. सरयू नदीच्या काठाने. हो, रमणीय प्रदेश, शांतता, पक्ष्यांचे आवाज. जसे ते पुढे गेले तसा परिसर बदलला. एक घनदाट जंगल लागलं, तेच ताटका वन. हो, हे वन पूर्वी खूप सुंदर होतं म्हणे, पण ती ताटका नावाची यक्षिणी शापामुळे राक्षसी झाली होती ती. अच्छा. तिने आणि तिचा मुलगा मारीच यांनी मिळून तो सगळा प्रदेश उजाड, भयानक करून टाकला होता. इतकी दहशत होती तिची की कोणी ऋषी मुनी तिथे तपश्चर्या करू शकत नव्हते. सामान्य माणूस तर फिरकायला पण घाबरत असे. झाडं पडलेली, अंधारलेलं वातावरण, भयान शांतता. आणि मध्येच हिंस्त्र प्राण्यांचे आवाज. अगदी. मग विश्वामित्रांनी रामाला सांगितलं, राम, हेच ते वन, इथेच ती दुष्ट ताटका राहते. तुला तिचा वध करावा लागेल, यज्ञाच्या रक्षणासाठी आणि या प्रदेशाला भयमुक्त करण्यासाठी. हे तुझं पहिलं धर्मकार्य आहे. पण इथे राम थांबले. त्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला. काय? जो त्यांच्या मूल्यांबद्दल खूप काही सांगून जातो. ते म्हणाले, गुरुदेव, ती तर स्त्री आहे.
स्त्रीवर शस्त्र उचलणं, तिचा वध करणं हे धर्माला धरून आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. लहान वयातही त्यांना धर्माची आणि नीतिमत्तेची किती खोल जाणीव होती. बरोबर. स्त्रीचा आदर करण्याची शिकवण होतीच, पण मग विश्वामित्रांनी जे उत्तर दिलं ते धर्माचा व्यापक अर्थ सांगतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, राम, राजाचं कर्तव्य आहे प्रजेचं रक्षण करणं. आता कोणीही, मग ती स्त्री असो वा पुरुष, जर आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असेल, लोकांना त्रास देत असेल, अधर्म माजवत असेल, तर तिचा नाश करणं हाच राजधर्म आहे. ताटकेने स्त्रीत्वाला कलंक लावलाय, तिच्यात 1000 हत्तींचं भाळ आहे म्हणे. बापरे. ती निरपराधांना मारते, त्यामुळे मनात काही संकोच ठेवू नकोस. गुरूंची आज्ञा मिळाली, धर्माचं स्पष्टीकरण मिळालं, मग रामाने धनुष्य घेतलं आणि त्याला प्रत्यंचा लावून एक टणकारकार केला, जोरदार आवाज. तो आवाज ऐकून ताटका चिडली असणार. हो, एकदम क्रोधित होऊन धावत आली. आणि तिचं रूप खरंच भयंकर होतं म्हणतात. विशाल शरीर, लाल डोळे, केस विखुरलेले, मोठे सुळे असतील, हातात शस्त्र. अगदी. तिने गर्जना केली आणि राम लक्ष्मणावर दगड, झाडं फेकायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं. हो, आणि ती मायावी पण होती. कधी दिसायची, कधी गायब व्हायची, वेगवेगळी रूपं घ्यायची. मग लक्ष्मणाने बाण चालून तिला जखमी केलं, कान नाक कापले, असं काहीतरी. हो, पण ती अजूनच चिडली. तेव्हा विश्वामित्र पुन्हा म्हणाले रामाला, राम, आता दया नको, अंधार व्हायच्या आत हिचा शेवट कर. रात्री राक्षसांची शक्ती वाढते. आणि मग श्रीरामाने तो अचूक बाण मारला, तिच्या छातीवर. शब्दवेधी बाण म्हणतात त्याला. तो लागताच ती किंकाळी फोडून कोसळली. हो, आणि तिचा अंत झाला. तिच्या मरण्याने जणू त्या वनाचा शापच संपला. वातावरण एकदम शांत झालं. ऋषीमुनींना हायसं वाटलं असेल. देवांनी पण आकाशातून फुलं उधळली श्रीरामांवर. तेव्हापासूनच रामाला ताटकेय किंवा ताटका संहारक असं नाव पडलं. बरोबर. या प्रसंगातनं 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात मला. कोणत्या? एक तर रामाचं हे पहिलं मोठं युद्ध आणि त्यातला विजय, यातून त्यांचं शौर्य दिसलं. क्षत्रिय धर्म त्यांनी पाळला. आणि दुसरं म्हणजे धर्मासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. विश्वामित्रांनी इथे फक्त शस्त्रविद्या नाही शिकवली, तर राजधर्माचं प्रत्यक्ष आचरण कसं करायचं हे दाखवून दिलं. म्हणजे हा फक्त एका राक्षसीचा वध नव्हता. नाही, तो एका मोठ्या भागाला अभय देणं होतं. धार्मिक कामातला अडथळा दूर करणं होतं. खरंय. म्हणतात की ते वन पुन्हा सुंदरवन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हो. यानंतर मग ते सिद्ध आश्रमाकडे गेले, जिथे विश्वामित्रांचा यज्ञ होणार होता. यज्ञाला सुरुवात झालीये, पण परत ते राक्षस आलेच असणार, मारीच आणि सुबाहू. आले, पण आता राम लक्ष्मण तयार होते. काय केलं रामाने? रामाने एकाच बाणाने, मानवास्त्र म्हणतात त्याला, मारीचला उचलून थेट समुद्रात फेकलं. शेकडो योजने दूर, पण मारलं नाही. मारलं नाही का? कारण भविष्यात त्याच्याकडून एक वेगळं काम होणार होतं. तोच पुढे सोन्याचा हरिण म्हणून येणार होता. अच्छा, अशी योजना होती ती. हो, पण सुबाहू आणि बाकीचे जे राक्षस होते त्यांना मात्र संपवलं अग्निअस्त्राने. बरोबर. आणि मग राम लक्ष्मणाने सलग 6 दिवस 6 रात्री जागून त्या यज्ञाचं रक्षण केलं. निर्विघ्नपणे तो पूर्ण झाला. वा, विश्वामित्रांना खूप आनंद झाला असणार. प्रचंड. त्यांनी रामाचं खूप कौतुक केलं. आणि मग ते म्हणाले की आता आपल्याला मिथिलेला जायचंय, राजा जनकाकडे. हो, तिथे एक मोठा यज्ञ सुरू आहे आणि तिथे एक अद्भुत शिवधनुष्य आहे. पण मिथिलेला जायच्या रस्त्यात अजून एक अत्यंत महत्वाची घटना घडली. अहिल्याचा उद्धार. हो, हा प्रसंग रामाच्या चरित्राचा एक अगदी वेगळा पैलू दाखवतो, नाही का? नक्कीच. म्हणजे बघा, ताडका वध किंवा राक्षसांचा संहार यात त्यांचं शौर्य दिसतं, संहारक रूप दिसतं. पण अहिल्याच्या उद्धारात त्यांची करुणा दिसते, क्षमाशीलता, ती पतितपावन शक्ती. अगदी. रस्त्यात त्यांना एक आश्रम लागला, अगदी निर्जन, ओसाळ. तेव्हा रामाने विचारलं विश्वामित्रांना, गुरुदेव, हा आश्रम असा रिकामा, उदास का वाटतोय? मग विश्वामित्रांनी त्यांना अहिल्याची पूर्ण कथा सांगितली. की ही अहिल्या पूर्वी गौतम ऋषींची पत्नी होती, ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केलेली अतिशय सुंदर आणि पवित्र स्त्री. पण मग काय झालं? देवराज इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. आणि मग एके दिवशी गौतम ऋषी आश्रमात नाहीत हे बघून इंद्राने काय केलं, गौतम ऋषींचंच रूप घेतलं आणि अहिल्येकडे आला. अरे देवा! आता इथे काही कथा सांगतात की अहिल्याने त्याला ओळखलं नाही. काही म्हणतात की तिने ओळखलं, पण कुतूहलामुळे किंवा अहंकारामुळे इंद्राला प्रतिसाद दिला. नक्की काय झालं हे सांगणं कठीण आहे. हो, पण गौतम ऋषी परत आले आणि त्यांनी इंद्राला स्वतःच्या रूपात पाहिलं. ते प्रचंड संतापले. साहजिकच आहे.
त्यांनी इंद्राला शाप दिलाच, पण अहिल्याला अतिशय कठोर शाप दिला काय शाप दिला? की तू हजारो वर्षे इथेच पडून राहशील, फक्त वारा पिऊन, राखेत लोळत, कोणाला दिसणार नाहीस. म्हणजे अदृश्य, शिळेसारखी. होशिडेप्रमाणे. आणि जेव्हा दशरथाचा मुलगा राम इथे येईल, त्याच्या पायाच्या स्पर्शाने तू पावन होशील, तेव्हाच तुला मुक्ती मिळेल, तेव्हाच तू परत माझ्याकडे येऊ शकशील. केवढा मोठा शाप. आणि मग गौतम ऋषी निघून गेले हिमालयात. हो. आणि तेव्हापासून अहिल्या त्या ओसाड आश्रमात अदृश्य रूपात जणू दगड होऊनच पडून होती, फक्त रामाची वाट बघत. इथे मग शाप, प्रायश्चित, प्रतीक्षा या सगळ्या गोष्टी येतात. अहिल्याची चूक किती, ती किती दोषी, यावर मतभेद असू शकतात, पण तिला कर्माचं फळ म्हणून तपश्चर्या करावी लागली. आणि तिच्या उद्धारासाठी एका अवताराची गरज होती, श्रीरामांची. बरोबर. मग विश्वामित्राने रामाला ही कथा सांगून म्हटलं, राम, आता तू आश्रमात जा आणि हिचा उद्धार कर. आणि राम किती विनम्रपणे आत गेले असतील. त्यांनी त्या आश्रमात पाऊल ठेवलं. आणि जिथे अहिल्या होती अदृश्य रूपात, त्या जागेला किंवा शिळेला स्पर्श केला. काही ठिकाणी म्हणतात पायाचा स्पर्श, काही ठिकाणी फक्त बघितलं तरी. आणि त्याच क्षणी चमत्कार झाला. काय झालं? जणू काही धुकं बाजूला व्हावं तशी अहिल्या प्रकट झाली, आपल्या तेजस्वी रूपात. हजारो वर्षांच्या तपाचं तेज असणार तिच्या चेहऱ्यावर. अगदी. तिने एकदम भक्तिभावाने रामाच्या पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातून पाणी येत होतं कृतज्ञतेचं. काय म्हणाली ती? ती म्हणाली, प्रभू, तुमच्या नुसत्या दर्शनाने मी पावन झाले, माझा उद्धार झाला. त्याच वेळी आकाशातून फुलं पडली असतील? हो. आणि गौतम ऋषी पण आले तिथे. त्यांनी परत अहिल्याचा स्वीकार केला. किती वेगळी घटना आहे ही ताटकेच्या वधापेक्षा. एका बाजूला कठोर न्याय, आणि इथे असीम करुणा. अगदी. तिथेच विश्वामित्रांनी रामाला म्हटलं, रामा, तुझं येणं सार्थक झालं बघ. तू फक्त दुष्टांचा नाश करणारा नाहीस, तर शापितांना मुक्ती देणारा, पतितांना पावन करणारा आहेस. बरोबर. यातून रामाच्या अवताराचं ते व्यापक स्वरूप दिसतं. धर्मसंस्थापना म्हणजे फक्त वाईटाचा नाश करणं नाही, तर जे चुकले आहेत, ज्यांना पश्चाताप झालाय, त्यांना परत संधी देणं, त्यांना परत समाजात स्थान देणं, हेही आहे. अहिलेचा उद्धार त्याचं प्रतीक आहे. भूतकाळातल्या पापांवर दैवी करुणेने मिळवलेला तो विजय होता. अगदी. तर या सगळ्या प्रवासाचा, या सगळ्या घटनांचा आपण एकत्रित विचार केला तर काय दिसतं आपल्याला? मला वाटतं हा विश्वामित्रांसोबतचा प्रवास म्हणजे श्रीरामांसाठी एक प्रकारचा, काय म्हणतात त्याला, ट्रेनिंग पिरियड होता. हो, एक शिकण्याचा काळ. अयोध्येच्या राजकुमारातून ते जगाचे त्राता कसे बनणार होते, त्याची ही सुरुवात होती, नांदी होती. त्यांनी फक्त शस्त्रच नाही शिकले, नाही तर राजधर्माचे प्रत्यक्ष पाठ घेतले. कधी कठोर व्हायचं, कधी करुणा दाखवायची, याचा विवेक त्यांना आला. हो. ताटकेचा वध ही संहारक शक्ती, तर अहिल्याची मुक्ती ही तारक शक्ती, आणि दोन्ही त्यांच्या अवतार कार्यासाठी गरजेच्या होत्या. आणि या घटनांमुळे रामाची कीर्ती पण पसरली असणार सगळीकडे. नक्कीच. विश्वामित्रांना खात्री पटली की राम आता मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ शकतो. म्हणूनच मग ते त्यांना मिथिलेला घेऊन गेले, सीता स्वयंवरासाठी. जिथे तो शिवधनुष्य भंगाचा प्रसंग घडणार होता. पण त्याची सगळी तयारी, पायाभरणी ह्याच प्रवासात झाली. हो. पण इथे एक विचार मनात येतो. कोणता? श्रीरामांच्या पूर्ण आयुष्यात आपल्याला हा बॅलन्स दिसतो. गरज असेल तेव्हा कठोरपणे दुष्टांचा नाश, जसं रावणाचा वगैरे, आणि त्याच वेळी शरणागताला अभय देणं, जसं बिभीषणाला, किंवा भक्तांवर कृपा करणं, जसं शबरीवर. बरोबर. न्याय आणि करुणा यांचा समतोल. तर या समतोलाची सुरुवात इथेच झाली होती का? ताडकावध आणि अहिल्यामुक्तीमध्ये. हां, खूप छान मुद्दा आहे. त्यांच्यातला तो योद्धा आणि तो करुणासागर, हे द्वंद्व नव्हतं खरं तर. ती एकरूपता होती. आणि ती पुढे त्यांच्या आयुष्यात कशी अजून विकसित होत गेली असेल, हा विचार करण्यासारखा आहे खरंच. निश्चितच. श्रीरामांच्या जीवनातल्या या सुरुवातीच्या पण अत्यंत महत्त्वाच्या घटनांवर आज आपण ही सविस्तर चर्चा केली. जय श्रीराम. जय श्रीराम.